ऐका, यू कांट तुमच्या 5 चुका मी माफ करणार असं सांगितलं होतं तुम्हाला. आज ही 5वी चूक झाली. हिम्मत असेल तर 6वी चूक करून दाखवाच. आजच्या एपिसोड मध्ये इथे लावण्य आणि अर्णव दोघे जण इथे इन्व्हेस्टर्सची वाट बघत असतात. पण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, अर्णव जास्तीत जास्त ईश्वरीची वाट बघत असतो. कारण ईश्वरी प्रेझेंटेशन साठी अर्णवचा आवाज बनणार असते. पण इथे आता इन्व्हेस्टर्स आलेले असतात, त्यांचं वेलकम वगैरे केलं जातं. पण इथे ईश्वरी अजून सुद्धा आलेली नसते. तेव्हा इथे विद्याधर सर, दिवेकर सर आणि त्याचबरोबर कुलकर्णी हे सगळे जण आल्यानंतर इथे आता त्यांचं स्वागत वगैरे केलं जातं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इन्व्हेस्टर आल्यानंतर आकाशला अर्णव खुणावतो आणि म्हणतो की ईश्वरी कुठे आहे, अजून ईश्वरी कशी आली नाही. तेव्हा आकाश म्हणतो, तू काळजी करू नको, मी ईश्वरीला लवकरात लवकर बघून येतो. आणि त्यानंतर आकाश ईश्वरीला शोधायला गेलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लावण्य अर्णवकडे बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की यार, तुझी किती इच्छा असेल ना की ईश्वरीने इथे यावं, पण ईश्वरी आता इथे कधीच येऊ शकणार नाही. कारण तिला मी अशा ठिकाणी ठेवलंय ना की तिचा आवाज कुणापर्यंतही पोहोचू शकणार नाहीये. आणि आज ईश्वरी तुझा आवाज बनणार नाहीये, तर काहीही झालं ना यार, तरी सुद्धा आज मीच तुझा आवाज बनणार, असं लावण्य म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी दरवाजा वाजवत असते. ती म्हणत असते, कोण आहे बाहेर, प्लीज दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. आणि इथे ईश्वरीला वाटतं हे सगळं कारस्थान कुणाचं असेल. ईश्वरीच्या डोक्यात फक्त एकच व्यक्ती येते आणि ती म्हणजे लावण्य. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं कारस्थान लावण्याचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला खूपच जास्त राग आलेला असतो. स्पॅम बाहेर उभी असते, पण स्पॅम सुद्धा दरवाजा उघडायला तयार नसते. ईश्वरी आता पूर्णपणे टेन्शन मध्ये आलेली असते. ती म्हणते, अरे देवा, आता काय करू मी, प्रेझेंटेशन आता देण्याची वेळ झालेली आहे. आता प्रेझेंटेशन देत असताना अर्णव सरांचा आवाज तर मी होणार होते. आता अर्णव सरांना कसं काय प्रेझेंटेशन देता येईल, ते खूप जास्त टेन्शन मध्ये आले असते. तेव्हा इथे आकाश ईश्वरीला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. तो ईश्वरीला आवाज देत असतो, तिला फोन करत असतो, पण इथे फोन आता अर्णवच्या केबिन मध्येच असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की अरे देवा, ईश्वरीचा फोन तर दादाच्या केबिन मध्ये आहे, मग ईश्वरी कुठे गायब झाली. तेव्हा आकाश सगळीकडे अख्ख्या ऑफिस भर ईश्वरीला शोधत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आकाशची वाट बघत असतो आणि ईश्वरीची सुद्धा, पण दोघांचा काहीही पत्ता नाहीये. आणि तेव्हा इथे उशीर झालेला असतो आणि इन्व्हेस्टर्स आलेले असतात. त्यामुळे लावण्य प्रेझेंटेशनला सुरुवात करते आणि ती आता खूपच चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रेक्षकांनो, काय झालेलं असतं, प्रेझेंटेशन देण्याची जबाबदारी तर अर्णवची असते. त्यामुळे इथे आता काही गोष्टी लावण्याला माहितीच नसतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन हे झालेलं असतं. आणि त्यामुळे प्रेझेंटेशन देत असताना इथे